नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शनमधील सेट स्क्वेअरचा वापर कसा करावा याचा व्हिडिओ पाहिलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शनमधील तुल्य प्रतिमा प्रक्षेपमधील घन क्यूब कसा काढावा याचं कन्स्ट्रक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। टू ड्रॉ द क्यूब ऑफ साइड 80 mm 80 mm बाजूचा घन आपल्याला आयसोमेट्रिक पद्धतीने या ठिकाणी काढायचा आहे। यासाठी आवश्यक साहित्य 30 डिग्रीचा सेट स्क्वेअर, पेन्सिल आणि पट्टी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जो क्यूब आहे 80 mm 80 mm बाजू असणारा तो आपण काढणार आहोत। सेट स्क्वेअर तुमचा या पद्धतीने लावून घ्यायचा आहे। तो या पद्धतीने स्लाइड होईल या बाजूने, त्यानंतर या बाजूने स्लाइड होईल अशी काळजी घ्यायची आहे। चला तर सुरू करूया। प्रथम आयसोमेट्रिक लाईन्स आपण ड्रॉ करणार आहोत। फेंट या बाजूची एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर ही एक बाजूची लाईन ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर वरची बाजू आपण ड्रॉ केलेली आहे। या ठिकाणी आपल्याला आयसोमेट्रिक ॲक्सिस मिळालेले आहेत। आपली जी बाजू आहे ती बाजू आपल्याला या ठिकाणी या ॲक्सिसला आणि या तिन्ही ॲक्सिसला आपल्याला त्याची मार्किंग करायची आहे। मार्किंग करणार आहोत आपण या ठिकाणी 80 mm मार्किंग केलेली आहे। वर्टिकल ॲक्सिसला आपण 80 mm मार्किंग करणार आहोत। तसं इकडच्याही बाजूला 80 mm याची मार्किंग करणार आहोत। पुन्हा आपण सेट स्क्वेअर या ठिकाणी लावून घेणार आहोत। सेट स्क्वेअर लावल्यानंतर आपला जो स्लाइडिंगसाठी जी खालची सपोर्टिंग स्केल आहे ती लावणार आहोत। प्रथमतः आपण या डायरेक्शनच्या उंचीची या ठिकाणी एक्सटेन्शन लाईन घेणार आहोत की जेणे आपल्याला त्याचं मापरेषा ही काढता येईल। इकडची बाजू घेणार आहोत आपण एक्सटेन्शन लाईन। त्यानंतर हा सेट स्क्वेअर मूव करून आपण वरच्या बाजूची ही जी लाईन आहे ती लाईन मारणार आहोत। सेट स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी थोडासा वरच्या बाजूला सेट करायचा आहे। या ठिकाणी आपण सेट स्क्वेअर सेट केलेला आहे। ही बाजू आपल्याला या ठिकाणी सेट स्क्वेअरची वरची बाजू मिळालेली आहे। एक्सटेन्शन लाईन, त्यानंतर आपण या साइडची बाजू काढणार आहोत। सेट स्क्वेअर पुन्हा आपण हलवून घेऊया। लाईन आपण डार्क करणार आहोत। वरची बाजू आपली या ठिकाणी झालेली आहे। ही लाईन आपण डार्क करणार आहोत आयसोमेट्रिक ॲक्सिस। ही लाईन डार्क करणार आहोत। इथे एक्सटेन्शन लाईन घेणार आहोत। त्यानंतर ही लाईन डार्क करणार आहोत। ही लाईन डार्क करणार आहोत। या पद्धतीने आपला जो 80 mm चा जो घन आहे आयसोमेट्रिक पद्धतीने तर आपण तयार केलेला आहे। या ठिकाणी आपण याचं एक्सटेन्शन लाईनमध्ये जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन इथे देणार आहोत। इथं लांबीचं, या ठिकाणी याचं उंचीचं डायमेन्शन लाईन
10 ते 15 mm वर आपण काढावी। त्यानंतर इकडच्या बाजूला जे रुंदीचं डायमेन्शन आहे ते रुंदीचं डायमेन्शन आपण या ठिकाणी देणार आहोत। या ठिकाणी ॲरो हे माप आपण घेतलेलं आहे 80, हे माप आपण घेतलेलं आहे 80, हे माप आपलं आहे 80 mm। या पद्धतीनं आयसोमेट्रिक प्रोजेक्शनद्वारे 80 mm चा जो घन आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। तर विद्यार्थ्यांनो निश्चितच या व्हिडिओचा आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शनमध्ये क्यूब काढण्यासाठी उपयोग होईल। धन्यवाद।